तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला आहे, पण अजूनही तुमचं घरकुल मंजूर झालं आहे का नाही हे तुम्हाला माहिती नाही. गावात विचारलं तर कोण म्हणतं लिस्ट आली नाही, कोणी म्हणतं थांबा अजून, आणि काही वेळ आपल्याला स्पष्ट उत्तर मिळत नाही. पण आता कोणाच्या मागे फिरण्याची गरज नाही, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की फक्त तुमच्या मोबाईलवरून 2 मिनिटात तुमचं घरकुल मंजूर झालं आहे का नाही हे कसं चेक करायचं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ओपन करा आणि इथं सर्च करा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. त्यानंतर पहिल्या नंबरला एक वेबसाईट येईल, या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला ही वेबसाईट भेटत नसेल तर मी या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस वेबसाईटचा दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं आवाज सॉफ्ट अशा पद्धतीने दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसेल ऑल स्टेट, यावरती तुम्हाला आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ज्या राज्यातले असाल ते राज्य तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथं मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल ज्या जिल्ह्याचे तुम्ही आहात तो जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथं जळगाव जिल्हा सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा जो तालुका असेल, ज्या तालुक्यात तुम्ही राहत असाल तो तालुका तुम्हाला इथं निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे. जेही तुमचं गाव असेल त्या गावाचं इथे तुम्हाला लिस्ट दिसेल. जे तुमचं गाव असेल ते तुम्ही इथं चूज करा. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर दिसेल. एखाद्या वेळेस तुम्हाला प्लस येऊ शकतं किंवा मायनस येऊ शकतं. तर जे तुम्हाला येत असेल तो कॅप्चर तुम्ही इथं प्लस मायनस करून इथं टाका आणि अपडेट वरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तुमच्या गावातील ज्याही व्यक्तीने घरकुल योजनेचा फॉर्म भरला होता त्यांची सगळ्यांची नावं तुम्हाला इथं दिसतील. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तुमचा जिल्हा इथं तुमचं दिसेल. त्यानंतर ब्लॉक नेम म्हणजेच तुमचा तालुका तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर पंचायत नेम म्हणजे तुमच्या गावाचं नाव तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं बेनिफिशियरी नेम, यामध्ये जो आवास योजनेसाठी ज्याने फॉर्म भरला होता त्याचं नाव तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर त्यांचं फादर नेम तुम्हाला इथं दिसेल. मदर नेम असेल तर टाकला असेल तर तुम्हाला इथं दिसेल, नाही टाकला असेल तर नाही दिसणार. त्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्हाला इथं दिसेल, ज्या कॅटेगरीचे तुम्ही असाल ती कॅटेगरी तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर प्रायोरिटी तुम्हाला इथं दिसेल. जर तुमचं नाव या यादीत नसेल तर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन चौकशी करा किंवा पुढील अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती घ्या. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं घरकुल योजनेमध्ये नाव आलं आहे आणि तुमचे पैसे देखील मंजूर झाले आहेत, पण ग्रामपंचायत वाले जर तुमचे पैसे कमी जास्त देत असतील तर यावरती ऑनलाईन कारवाई कशी करायची यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा पोलीस कारवाई ऑनलाईन, यावरती मी नक्की डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमची घरकुल योजनेची यादी तुम्ही चेक करू शकता. आता तुम्हाला कोणामागे फिरायची गरज नाही, तुमचा मोबाईलच तुमचा ऑफिस आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.